हा मारवाडी म्हणतो तिला निजामाची कायदा होता त्यावेळेस ही त्याची हुकूमतच त्याची होती काँग्रेस सरकारने त्यानं ते काही कपडे द्यायचा काही लुगडे द्यायचा कोणाला गरीबांना परवड्याच्या भाकरी खाते काही उमराच्या अशी भाकर गोड लागायची गाजराची कुंभार आता मुसलमान होते पण धंदा कुंभाराला काही काँग्रेसचं राज्य आलं तर मग या आपल्या लोकांनी कब्जे केली. ते हुतात्मा काशीनाथ बाबा म्हस्के यांना जी गोळी लागली होती त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं बाबा? गावामध्ये लोक कोंडले होते ते कोंडले होते तू काँग्रेस बनले निजामचे पोलीस लोक यायचे तिकडून हैदराबादहून आपले लोक काँग्रेसचे आणि रामाळीचे इकडून त्याला गावाला चक्कर त्याला त्याचे चाट्याचे बंदूक होते बिलापाशी गोफणी काशीनाथ पाटील पुढे होते त्याच्या मागं बोलते लोक शेलू चाट्टे हातमाळी नायगावान सारे लोक जमा झाले सैलानी बाबा झाले पुढे येईल हे भीतीसारखी भीत अशी आणि तिला असे भोगते होते इथं माणूस बसलं तिकडे दिसावा गोळी घातली तेवढी त्या पायला पुढे हातात तोच उडीला काशीनाथ पाटील निजाम है दखन के शिपाई है हम असं म्हणतो होता उजवलं काशीनाथला गोळी पाचशेला मारली पडला पाण्यात पाणी होती सोडलं गोळी लागली पळाले लोक मागचे लोक सगळे पळून गेले ते पडलं पाणी तर हे लोक पळाले मागं सू चौकून चक्कर होता गावात इतके लोक जमले होते मी त्यावेळेस मग शेतात सांगितलं मी म्हणलं हे पळून नाही काहून झालं ये बचगाज अपने को ये आगे ये करेगा बोल बच्चा ते गठुडं घेतलं आणि आणलं नाही पैसे ठुलं जातीवाल्याला त्यानं दिलं की एक एक आदमी जो बोले रजाकार बनले नहीं तुम्हारे को जात के बाहर जाने नमस्कार. प्रवासातली माणसं भाग 2 मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण अशा व्यक्तीला भेटणार आहोत ज्यांचं वय आता आहे 102 म्हणजे 2024 पासून पाठीमागं जर गेलं तर 1922 मध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. अगदी म्हणजे भारत स्वातंत्र्य होण्यापूर्वीपासूनच्या गोष्टी त्यांच्याकडे उपलब्ध आहेत आणि असा व्यक्ती आहे जो आजही 102 वर्षाचे असताना सुद्धा ते आजोबा आजही मार्केटमध्ये फिरायला जातात. त्यांचे दात एकदम स्ट्रॉंग आहे, गुडघे एकदम स्ट्रॉंग आहे, शरीर पण एकदम स्ट्रॉंग आहे. कुठली बीपी नाही, दमा नाही, शुगर नाही, काहीच नाही, कुठला आजार नाही, ताप नाही, खोकला नाही, दम लागण्याचा प्रश्नही नाही. आणि विशेष म्हणजे जे ब्रेन असतं माणसाचं म्हणजे 75-80 नंतर ना तर बऱ्याच लोकांना विसरायला सुरुवात होते म्हणजे परत बालपणात यायला सुरुवात होते माणसाची. तर त्या आजोबांचं ब्रेन सुद्धा खूप स्ट्रॉंग आहे म्हणजे खूप म्हणण्यापेक्षा बऱ्यापैकी खूप चांगलं. 102 वर्ष वय आहे त्यांचं. आपण ही गोष्ट आपण समजून घेऊया. आणि खूप जबरदस्त गोष्ट आहे. आमच्याच लाडसावंगी गावामध्ये तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगरमध्ये मी पडूळ गल्लीमध्ये आलेलो आणि माझ्या सोबत आहेत रामचंद्र पडूळ हे आजोबा. बाबा नमस्कार. नमस्कार. बाबा तुमचं नाव पूर्ण नाव एकदा सांगाल आम्हाला. तुमचं नाव सांगा. आपलं नाव रामचंद्र मोहनाजी वडिलाचं नाव. हा मोहनाजी. मोहनाजी. हा पडूळ. 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 बाबा तुमचा जन्म 1922 मध्ये झाला होता बरोबर? हा ठीक आहे. बाबा तुमचा जन्म गाव कुठलं आहे नेमकं? हे एका मामाच्या गावाला तुमचा जन्म झाला होता? इथं जन्म झाला. लाडसावंगी गावात तुमचा जन्म झाला. आई वडील वगैरे काय करायचे? आई वडील धंदा मजुरी. हे धंदा मजुरी वगैरे त्या काळात ते करायचे सुरुवातीला. शेती वगैरे काही होतं तुमच्याकडे? नाही पहिली काहीच नव्हतं. शेती वगैरे काहीच नव्हतं. ते होती शेती पण गेली भावकीच अशी. थोडं थोडं मोठ्याने बोला म्हणजे तुमचा आवाज तिथपर्यंत रेकॉर्ड होईल. आपल्याकडे माईक उपलब्ध नाही. तर बाबा मला सांगा ज्या वेळेला तुमच्या बालपणाबद्दल तुम्ही काय सांगाल? तुम्ही लहान होते तेव्हा तुमच्या लहानपणीबद्दल तुम्हाला काही आठवतं का? आठवतं म्हणजे बालपण जे तुमचं बालपण तुम्हाला काय आठवतं का? 1902 मध्ये 2, 3, 4, 5 ला काय काय होतं आपल्याकडे? इथे लाडसावंगीमध्ये काय काय होतं? आपलं गाव कुठे किती होतं? केवढं मोठं होतं? कुठं लहान होतं गाव आपलं. इथंच होतं की याच्या अगोदर कुठे होतं? नाही बाजूला होतं खेडे म्हणून होतं
सांगत होती ते मला नाही कल्पना त्याची. तुम्हाला आठवत नाही ते? हा चंबारवाडी म्हणत होती याला. हा चांबारवाडी म्हणायचे. माझे आजोबा सुद्धा मला तेच सांगतात. आपल्या या गावाचं लाडसंगी गाव आता जवळपास तालुका लेवलला हे गाव आहे. वरलाकडून होतं थोडं. हा ते सरूबाईचे तिकडे ना? हा सरूबाई ते बाबालाच आहे का? हा सरूबाईचे पीर आहे आधी कोण बाजूला. हा पीर सरूबाईचं पीर. सरूबाई आणि ती बखार आहे एक मोठी. बखार आहे अशी. हा तिथे कामाला होतो मी. बरं बाबा म्हणजे म्हणायची गोष्ट अशी का आता हे जे गाव आहे जवळपास तालुका प्लेसला गाव आहे. म्हणजे संभाजीनगर तालुक्यातली सगळ्यात मोठी ग्रामपंचायत या गावची आहे. म्हणजे 18 ग्रामपंचायत म्हणजे लोकसंख्या तुम्ही विचार करा आणि मतदानाचा पण विचार करा. खूप मोठी संख्या आहे. जवळपास 22-25 हजार लोकसंख्येचं गाव आहे. आणि ह्या आधी हे गाव चांबारवाडी म्हणून ओळखलं जायचं आणि हे गाव स्थलांतरित होतं अगोदर तिकडे. हे नंतर हा स्थलांतरित होऊन हे सगळं स्प्रेड झालेलं आहे अशी माहिती माझ्यापर्यंत पोहोचलेली आणि या व्लॉगच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतोय. बरं बाबा मला एक सांगा, आता भारत देश स्वातंत्र्य होण्यापूर्वी तुमचा जन्म झाला होता. ज्या वेळेला भारत देश स्वातंत्र्य झाला त्यावेळेच्या तुम्हाला काय काय गोष्टी आपल्या गावातल्या आठवतात किंवा आपल्या इकडे काय काय चालत होतं आणि कोण लोक आपल्या इथे होते मराठवाड्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये काय काय गोष्टी सुरू होत्या किंवा भारतामध्ये काय सुरू होतं असं तुम्हाला काय आठवतं? काय काय चित्र आठवतं तुम्हाला त्यावेळेचं 1947 ज्या वेळेला आपला भारत देश स्वतंत्र झाला त्यावेळेला? म्हणजे 1947 भारत देश स्वतंत्र झाला बरोबर आहे. भारताचे पहिले पंतप्रधान झाले आपले पंडित जवाहरलाल नेहरू. ओके. तर तुम्ही मला काल पण म्हणाले होते बाबा की आपल्या लोकांना काँग्रेसी लोक म्हणायचे सगळे. काँग्रेसचे लोक म्हणायचे म्हणजे इकडे निजाम लोक होते. निजामाचा कायदा होता त्यावेळेस. निजामाचा कायदा होता आपल्या इकडे. हुकूमत त्याची. अच्छा. तुम्हाला काय काय वाटतं बाबा त्या काळातलं? तुम्ही किती वर्षाचे होते त्यावेळेला भारत देश स्वतंत्र झाला त्यावेळेला? 25 वर्षाला. 25 वर्षाचे होते. बर. अजून काय काय आठवतं तुम्हाला? तुमची आई वगैरे होती त्यावेळेला? नाही. तुमची आई कधी आई वडील कधीपर्यंत तुमच्यासोबत होते? आमची आई का? आमची आई होती, वडील बी होते. बरोबर. भारत देश स्वतंत्र झाला तेव्हा बर होते पण ते मग ताबडसोबत त्याच्या गेले. तेव्हाच ते वारले त्या काळात. बर. आई होत्या. वडील वारले होते. वडील वारले होते का? भारत देश स्वतंत्र होण्याच्या आधीच वारले होते की त्याच्यानंतर? आधीच वारले होते. बरं बाबा. बाबा काय काय जवळच वारले ते. बरं. भारत देश स्वतंत्र झाला त्यावेळेलाच वारले? स्वतंत्र झालं ना त्यावेळेस होते ते पण त्या लगबगीच्या त्याच 1-2 वर्षात ते वारलेत समजा. 2 वर्ष बी नाही लागले बाबा. 1948 आपला मराठवाडा मुक्ती म्हणजे मराठवाडा मुक्त झाला बाबा पूर्ण निजामाच्या कचाट्यातून थोडक्यात. तर काय काय आठवतं निजामाचा काळ आपल्याकडे कसा होता थोडक्यात? निजामाचा काळ होता. काही कपडे देत निजाम. कपडे द्यायचे आपल्याला? हे सरकारी निघले होते. त्यानं ते काही कपडे द्यायचा काही लुगडे द्यायचा कोणाला गरीबांना. निजाम लोकांनी दिले का काँग्रेस सरकारने दिली? काँग्रेस सरकारने. काँग्रेसने दिली. निजाम गेल्यावर दिली. बरं. भारत देश स्वतंत्र झाला. बाबा त्यावेळी अंगावर कपडे वगैरे असे फारसे नसायचे का? फाटके तुटके घालता येईल साधारण सायनाचे आपले. म्हातारे माणसं आहे ना असे धोतर नुसते धोतरावर कपडे नव्हते जास्त. मग आपल्या काँग्रेसनं कपडे वाटले. बर. त्यांच्या हातमागाचे आणून काही ते हातमागाला करीत होते कपडे. बर. अच्छा. बाबा त्यावेळेला खाण्यासाठी धान्य काय काय होतं आपल्याकडे उपलब्ध? म्हणजे आता जसं आपल्याकडे गहू आहे, ज्वारी आहे, बाजरी आहे, सोयाबीन ज्वारी आहे पण थोडी. तर त्या काळात काय काय होतं अजून उपलब्ध? काय काय होतं? तुम्ही काल 2-3 वेगवेगळे नावं सांगितली तुम्हाला. बरबड्याच्या भाकरी खाते काही. बरबड्याच्या भाकरी कधी ऐकल्यात तुम्ही? अजून काही उमराच्या पण उमरण पीठ काढीला. काही खायची तंगी होती तर काही लोकांना काय करायचं की चाळण चुळण पण मोठ्या घरचं आणून. मोठ्याने बोला. आणि त्या चाळण चुळण आणून त्यानं ते काढावं त्याच्यात
उमराच्या त्याच्यात बरं. पिठांचे बरं बरं. आणि भाजून ते खावं. म्हणजे जे मोठ्या घरातली लोक असायची पीठ चाळल्यानंतर जी वरची ती पीठ चाळल्यानंतर जे जास्त जाड कण असतात गरिबांना आणावते जे ती चाळण म्हणतात त्याला, चांगला तर ते जे वरचे कण होते ना तर ते एखाद्या गरीबाला वाटायचे. म्हणजे ते गरीब घरी घेऊन यायचा, जो कोणी त्यांच्या जवळचा असायचा तोच. ते येणार नाही वाटत, घेऊन- गरिबांना जायला मागायला ते. गरीबानेच त्यांच्या घरी जाऊन ते घेऊन यायचं, चाळण उरलं तर ते द्यायचे. आणि जे झाडाचे उंबर असतं म्हणजे उमरं उमरं उंबर असतं, म्हणजे उमराचं झाड असतं पडेल असे काही जाम आणि करायचे. उमराचे झाडाचे उंबरं आणायचे आणि ते उंबरं आणि ते चाळण ते मिक्स करायचे आणि ते खायचे का त्याला खायचं. भाजून खायचे, त्याची भाकर करायची. भाकर करायची. तर उमराची भाकर सुद्धा बनते, अशी गोष्ट बाबांकडून आपल्याला मिळते. बघ त्याने दुसरी बरबडा. नाच बरबड्याची भाकरी. आणि बाबा गाजराची भाकर, बाजरीची पीठ काही असतं तसं काढून आणि मग ते बी खायला. म्हणजे गाजर पण आपलं बारीक करायचं, आपण हलवा करतो शिजून काढायचं, गाजर शिजून काढायचं, शिजून काढून मग ते पिठात काढायचं असं हा नरम पुरणासारखं. हा हा. आणि मग भाकर बनायची, अशी भाकर गोड लागायची गाजराची. गाजराची पण भाकर असते हे मला सुद्धा आज पहिल्यांदा माहिती होते. आणि म्हणजे गाजर उकडायचं आणि ते गाजर पिठात टाकायचं आणि ते मळायचं आणि त्याची भाकर बनवायची. ती भाकर गोड लागायची अशी बाबा सांगतायत. त्या आठवणी त्यांच्या त्या काळातल्या भारत स्वातंत्र्य होण्यापूर्वीच्या ह्या गोष्टी आहेत, झाल्यानंतरच्या पण ह्या गोष्टी आहेत. राई असं बारीक गवत होतं पण इकडचं आणि इथे आणून वाटलं होतं तिकडून आणून दुष्काळ त्याला वाटलं होतं. दुष्काळात त्याची भाकर बनवून खायची, गोड नसेल. आता राई पण एक काहीतरी गवत असतं आणि त्या इकडे आणून ते गवत आणून इकडे वाटलं होतं सगळ्या लोकांना. त्याच्या सुद्धा लोकांनी भाकरी करून खाल्ल्या होत्या. राई म्हणजे इमेजिन करण्यासारखी ही गोष्ट आहे. प्रचंड भारी. म्हणजे काय म्हणू आपण त्या काळातल्या लोकांना, त्यांना काढून काही कॉमेंट आपण द्यायला पाहिजे, त्यांच्याबद्दल काय बोलायला पाहिजे. अजून बाबा काय काय धान्य होतं आपल्याकडे? धान्य म्हणजे काही तुरी आणते, एकदा हरभरे आणते, थोडे त्याचाही बर वाटून घरी जायला. म्हणजे भारत स्वातंत्र्य झाल्याची ही गोष्ट आहे का? हा, दुष्काळाच्या आधी? दुष्काळाच्या पिवळी ज्वारी आमची, पिवळी ज्वारी आली. त्याच्यामध्ये असे मोठाला लेंड्या होत्या, उचऱ्यावानी होत्या, लगेच मांजर कोणाची सतरी होती, त्याच्यात काही काही निघाल्या लेंड्या. कशात? ज्वारी, पिवळी ज्वारी होती. असो बाबा, आता आपण जाऊया थोडस अजून इतिहासाकडे. मला सांगा बाबा, जव पण होते. हा, जवसाच्या पण भाकरी बनतात. जवाच्या बी भाकरी हा, खाल्ल्या, मक्का खाल्ली, मका पण खाल्ली. मक्का द्यायची, जव आणि मका काही हरभरे द्यायचे एखाद्या सालाला. कमाले. आणि म्हणून ह्या बाबांची आजपर्यंत हाडं सुद्धा मजबूत आहेत असं मला वाटतं त्याच्यामुळंच. आणि त्याच्यामुळंच नाही, पण पुढे जाऊनही त्यांनी खूप काळजी घेतली. अजूनही बाबाचं. आता सध्या बाबा जेवण काय करता मग तुम्ही? मी जेवण काही बी करतो, जे आलं ते. काही भाजी, मेथीची भाजी, काही दूध खातो. अच्छा, तुम्ही काल सांगितलं मला गावरान तूप पण तुम्ही खाता म्हणे खूप. ते हे आलं ते अर्धा किलो बाबाची कॅन आहे इकडे, प्रेम इकडे कर, या तुम्हाला दिसते ही बाबाची कॅन आहे, त्यात पूर्ण गावरान तूप आहे. बाबा अजूनही गावरान तूप खातात. राहू दे बाबा, बाबा बसा बसा बसा. नाही बस काय अडचण, दाखवलं दिसतं ते. पैठण मागितलं ते, मी इथे चांगलं भेटलं. पैठणवरून मागितलं का? या गाईला गेलं 1000 रुपयाचं किलो. बरं. नाही ठीक आहे. आपण अजून बाबा इकडे जाऊ. बाबा आपल्याकडे म्हणजे इथे प्रॉपर छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद असं जुनं नाव आहे या शहराचं. खडकी ही त्याच्या आधीचं नाव आहे. आणि इकडे सगळं निजामांचं राज्य होतं. मराठवाड्यात हे शहर येतं, हे गाव येतं. आणि विशेष म्हणजे हे जे लाडसांगी गाव हे हा थोडक्यात निजामांचा तालुका होता. इथून बऱ्याच गोष्टी त्यांच्या चालायच्या आणि ते चांगलं त्यांचं वर्चस्व होतं निजामांचं. इथं भरपूर निजाम होते. इथे जागीच एक आमच्याकडे, मग आता निजाम झाल्यामुळे स्वातंत्र्य सैनिक बरीच लोक आमच्याकडे तयार झाली होती, म्हणजे जे आपल्याकडून लढायचे ती लोक. तर एक अशातच एक आमचे हुतात्मा काशीनाथ बाबा म्हस्के, हातमाळीचे हुतात्मा काशीनाथ म्हस्के म्हणून आहेत, जे त्या आजोबा आपल्या म्हणजे त्यावेळेला ते शहीद झालेले आहेत आपले ते. आणि त्यांची जी त्यांना जी गोळी लागली होती, शहीद झाले होते, त्यांना जी निजामाने गोळी घातली होती,
तर ती इथेच जागीच इथून माझ्यापासून आता जिथे आम्ही बसलेलो आहोत बाबाच्या घराच्या पाठीमागे एक नदी आहे दुधना नदी, हा इथून तो उगम होतो थेट नांदेडपर्यंत जाते. तर त्या दुधना नदीवर खडकेश्वर मंदिर आहे, तिथं त्यांना ती गोळी लागली होती आणि जागीच घराच्या पाठीमागेच आम्ही आता जिथे बसलो आम्ही थोडक्यात नदीतच बसलेलो आहे. असं हे लोकेशन आहे आम्ही जिथे बसलोय. बाबा मला सांगा, हुतात्मा काशीनाथ बाबा म्हस्के यांना तुम्ही कधी पाहिलं होतं? हा पाहिलं होतं. हा तेव्हा तुम्ही काय काम करायचे, तुम्ही कुठं असायचे, ते कुठं असायचे? मी कामाला होतो. कुठं? सांडू कुमार, काळू कुमार. हे कोण माणसं होते? मुसलमान होते. ते मुसलमान होते. काळू कुमार आणि सांडू कुमार. आणि एक भाऊ कुमार का बाबा? कुंभार. कुंभार. धंदा मुसलमान होते पण धंदा कुंभाराला काही अच्छा अच्छा अच्छा. गाडगे. सॉरी, ते त्यांचं आडनाव, त्यांचं बाबा त्यांचं नाव आडनाव काय होतं त्यांचं? आडनाव नाही कल्पना. पटेल, बागवान, कुंभार म्हणजे फक्त बरं. मुसलमान. त्यांना ते कुंभार म्हणायचे थोडक्यात. कोण? काळू कुमार आणि सांडू कुमार. सांडू कुंभार मोठा भाऊ. सांडू कुंभार आणि काळू कुंभार. आता ही जातीनं मुसलमान होते पण त्यांचा व्यवसाय हा कुंभाराचा होता. थोडक्यात ते गाडगे मडके वगैरे त्या काळात विकायचे, भारत स्वतंत्र होण्यापूर्वी आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा बरीच वर्ष. तर त्यांना कुंभार असं एक थोडक्यात कुंभार म्हणून त्यांच्या गावात नावच पडलं. तर सांडू कुमार आणि काळू कुमार. बाबा हे राहायला कुठे? ते धनगर गेली आहे का आणि वारकाची घर आहे. हा हा. आणि त्या परिपूनची देवी खेटून. देवी तिथं कुठं आहे? देवी आहे तिथे ते कानिमनाथाचं मंदिर आहे. हा बस त्याचं खेटून कानिमनाथ तिथेच बसले आता. अच्छा, तिथं देवी होती का आधी? हा देवी होती. जिथं कानिमनाथाचं मंदिर आहे आपल्या गावातल्या लोकांना सांगायचं. म्हणजे देवीनी घालाय कधी लोकांना पूजा करायला लावली. अच्छा अच्छा, पूजा करायला जायचं लोकांना, देवी निघायची तर ते अंगाला लावून ते देवीची काही असेल तर ते पूजा वगैरे करायचे. हा. बरोबर. तिथं अगोदर देवी आणि तिथं ते सांडू कुमार आणि काळू कुमार त्यांचं ते घर होतं बाजूलाच त्याच्या. आलीकडे. आता तिथे कानिमनाथाचं मंदिर आहे चांगलं आमच्या इथे. आणि बाबा तुम्ही त्यांच्याकडे काय काम करायचे असा प्रश्न होता. मी शेतीकडे जा बरं. काही वखर आणा. हा देवळाचं शेत पण ते होतं तिथं. बर. मग ते निजामाचं राज्य होतं आजवर, त्यानं ते घेतलं होतं. आणि मग आलं मग काँग्रेसचं राज्य. बर. काँग्रेसचं राज्य आलं तर मग हे आपल्या लोकांनी कब्जे केले. निजाम पळून गेल्यानंतर लोकांनी जमिनीवरती कब्जे केले. जमिनी गेल्यावर नाजायज कब्जे केले. कोणी म्हणे आमचीच हे, ह्यो म्हणतो आमचंच वावर होतं हे. बर. मग ते असं करून काही ते झाले. मग असं करत सगळ्यांकडे जमिनी वावर येऊन गेले बुवा. इनामी जमिनी होत्या काजीला. इनामी जमिनी ते अजून पण काही सातबारी येतात आपल्या इकडे. दत्त मंदिर साईडला जे पाठीमागच्या जमिनी तिथे इनामी जमिनी म्हणून त्या सातबाऱ्यावरती अजूनही लिहून येतात. गवळी माता आहे ना तुमचा? हा, गवळी माता. तो काजीचा इनाम आहे. तो काजीचा इनाम. मुसलमान काजी होता. नाही बाबा, पण ते दत्त मंदिराच्या पाठीमागची जमीन आहे काहीतरी, तिकडचे काही सातबाऱ्यावर तिथे येतात अजून इनामी जमीन म्हणून. आमच्या जमिनीवरती तिकडे आमचं शेत आहे गवळी माता म्हणून फेमस आहे. आणि आपले धनगर नाही राहत भाकरवाडी गडे धनगर राहतो. हा हा. ते चित्र बर बर बर. इनामी जमीन आणि मुलाची इच्छा होती मसोबापाशी. बर बर बर. बर बाबा मला एक सांगा, त्यावेळेचं तुम्हाला ते हुतात्मा काशीनाथ बाबा म्हस्के यांना जी गोळी लागली होती त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं बाबा? हा, त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? म्हणजे लोक जमले. काशीनाथ म्हस्केला गोळी लागली हा, त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं गावात? गावामध्ये लोक कोंडले होते. कुठं? बुरानखाच्या माडीत. बुरानखा मुसलमान होता. बुरानखा बुरानखा मुसलमान एक व्यक्ती होते, त्यांच्या माडीमध्ये कोंडले. का कोंडले जाव? ते कोंडले होते. तुम कांग्रेस बन गए. कांग्रेस बन गए. अच्छा, म्हणजे निजाम लोक म्हणायचे तुम काँग्रेस बन गए याच्या असं धरले. काँग्रेस बन गए. सभा कर रहे. पकडली आहे. पकडले. शेषराव पाटील सैदपूरचे. सैदपूरचे शेषराव पाटील. इथले एकनाथ पाटील. इथले एकनाथ पाटील. अजून काकाजी पाटील. काकाजी पाटील. अजून भाऊ पाटील. भाऊ पाटील कोण? माली पाटील. केशवराव पाटलाचे बाप. केशवराव पाटलाचे बाप. बर. अच्छा. आजोबा पाहिजे. बर. त्यांची पण आजोबा पाहिली. बर.
तर भाऊ पाटलाचा म्हातारा पाय पडले ही ठेरा असंच पाहिजे बरं जागत पाहिजे अच्छा अच्छा. हे पंजाब दादाचे त्यांचेच ना हा भाऊ. पंजाब दादांना सांगतोय की तुमचे आजोबाचे पंजाब सुद्धा त्यांनी पाहिलेले आहेत. ते कबूल करते पंजाबला कबूल करते. हा का. बरं. हा हा. बाबा काय घडलं होतं त्या दिवशी मग हे सगळ्या लोकांना मग हे पकडलं होतं का? हे पकडले आणि मालिश कोडले. हा. ही माडी कुठे होती? ही यायचीच होती आपले आता केशराला आला ना निजाम लोकांनीच पकडली तिला. निजामचे पोलीस लोक यायचे तिकडून हैदराबादहून. हैदराबादवरून निजामचे पोलीस लोक यायचे. हा. मग त्याने पकडून आणून कोंडून टाकले. बरं. मग कोंडून टाकल्याच्या बाद हे आपले नाव लष्कर जमा झाला होतो. आपले लोक काँग्रेसचे जमा झाले. पुढे पुढे जमा झाले सगळे लोक चौकीला आले. हे शेलूचे चाठ्याचे काशीनाथ पाटीलचे वाटलाकडून आले खडकेश्वरापाशी आणि रामाळीची इकडून त्याला गावाला चक्कर द्यायला काही ते शेलू चाठ्याचे बंदूक होती बिलापाशी. काही गोफणी आणले गोफणी आणि ते उभे राहिले पब्लिकीत. काशीनाथ पाटील पुढे होते आणि त्याच्या मागं बोलते लोक शेलू चाट्टे हातमाडी नायगावान सारे लोक जमा झाले. बर. मग ते तिकडून निघले ते इकडे निघले. मुसलमानाचं ते हे का ईदगा ती सैलानी बाबाची तिथलं सैलानी बाबा झाली पण ईदगाह इथे मारुती मंदिराच्या पाठीमागे. भीत बांधलेले नाही ते कन्याचे हा हा आहे ना आहे ना. तिथं तर ते काशीनाथ पाटील म्हणे इथं काय वेळा तिकडे सारा जायचं. तिथून तिथे खडकेश्वरापासून तिथे ते पुढं बिया म्हणे पुढं ते पुढं होतं पाणी होतं थोडं थोडं. इथं भीत होती रजाकाराची. रजाकाराची भीत म्हणजे काय बाबा? हे भीतीसारखी भीत अशी. हा हा. आणि तिला असे बोगदे होते भीतीला. कमरा इतकी भीती होती. कमरा इतकी भीत जशी ती आर्मी मध्ये पण असते. हा इथं माणूस बसलं तिकडे दिसावा. मग त्यानं त्याच्यातून गोळी घातली. 500 बुरान खाचा लोक होता. बुरान खाचा लेख होता 500. हा. त्यानं गोळी घातली तेवढीतून भीतीच्या आडी बसेल होता. भीतीच्या आडी बसेल होता आणि त्याने गोळी घातली. त्यानं गोळी घातली तर त्या पायाला पुढे होता तोच उडीला काशीनाथ पाटील. काशीनाथ पाटलाला म्हणजे बुरान खा बाबा त्या निजामांचा हे होता का? निजाम ड्युटीला होता का राजाकारांकडे? होता जो पण या राजाकाराचा सदर होता तो. थोडं मागे जा मागे. बस तू मोबाईल उचल तुझा. बस निवंत बस. बाबा एक मिनिट. कोण तो? बुरान खा ना. बुरान खाचा मुलगा पाशू म्हणून होता. त्याने इथे नदीमध्ये गोरटीला होता माझ्यासारखा उंचा. बंदूक ते ह्याच्यात हे होतं टोप बसवलेला होता त्याला. अशी काच होती. त्याला काच होती अशी आणि ते टोप बसवलेला होता. आमचं झोपान जाईल म्हणून अशी इथलं पट्टा होता. धुपन जाईल म्हणून फक्त पाशूला न पाहायला जाते. फक्त तलवार घेऊन फिरायला गावात तलवार घेऊन फिरायला पाशू. आणि मग त्याच्या मग राजाकार. त्याच्या मागे राजाकार असायचे सगळे. म्हणजे त्यांच्याकडे पण सगळ्या बंदुकी वगैरे. एवढी दहशत गावामध्ये असायची. विचार करा तुम्ही. आता आजोबांचे वाक्य तुम्ही ऐकतायत. निजाम दखन के शिपाई है हम. निजाम दखन के शिपाई है. बाबा काय 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 म्हणाले तुम्ही? निजाम दखन के शिपाई है हम असे म्हणतो होतं ना होतं. हा का? निजाम दखन के शिपाई है हम. बर. असं म्हणता. आणि फिरत आला जांजिऱ्या डफडे वाजायला मग त्याचे काय लोक सारे हालत आहे. बर. जजही लोक सारे राजाकारा. बर. त्या माग ते काशीनाथ पाटील मारले. बाबा मग त्या पाशानीच गोळी मारली ती काशीनाथ पाटलाला? काशीनाथला गोळी पाशानं मारली. पाशानं मारली भीतीतून. त्या भीतीच्या आडवं पडला पाणी होतं थोडं. पाणी होतं नदीला पाणी थोडं. हा आठच. म्हणजे आपल्याकडे पाणी जवळपास बाबा आता उन्हाळ्यात तर पाणी नसतं आपल्याकडे. म्हणजे ही घटना जवळपास जुलै ऑगस्ट सप्टेंबर नंतरच घडली ना? हा नाही का?
ते पाणी म्हणजे पहिल्या जमिनीला पाणी लय राहिलं. हा म्हणजे 17 सप्टेंबरच्या दरम्यान ती गोष्ट घडलेली होती. ओके. काशीनाथ बाबाला गोळी लागली, बाबाला गोळी लागली, पळाले लोक आपले. मागचे लोक सगळे पळून गेले, ते पडलं पाण्यात पडल्या तर हे लोक पळाले माग सगळे जमा होईल तेवढे पुरे. ते निजामचे लोक काय म्हणायला लागले, पंढरीनाथ पवार हे आमचे आजोबाच होते, ते स्वातंत्र्य सैनिक होते. ते पण स्वतंत्र सैनिक होते. त्याच्या बापाचं नाव सांगतो मी, जगन्नाथ होतं त्याच्या बापाचं नाव. त्यांच्या बापाचं नाव जगन्नाथ होतं. पाहण्यात होते अच्छा. जगन्नाथ भाऊ. अच्छा अच्छा, जगन्नाथ भाऊ पण पाण्यात होते. गुड. मी माझ्या डोळ्याने फक्त पंढरीनाथ पवार यांनाच बघितलेले, त्या आजोबांना. ते चुलत आजोबाच ते लागतात. आमच्या वयीचे पंढरीनाथ पवार, ते तुमच्या वयीचे. बाबा मग काय झालं त्या दिवशी, अजून काय झालं त्या दिवशी, घडले ती लोक पळाले. तर हे लोक म्हणे आम्ही समजायला जातो म्हणे त्याला. ते लोक म्हणे, ते घाबरले लोक म्हणे जमाचे, ते म्हणे हे पुढचे लोक जमा झाले तर हे म्हणे आम्ही त्याला समजितो म्हणे. आता काशीनाथ पाटील मारला आणि हे जे पळाले त्याच्या संगत बाकीचे लोक पळाले कधी हे समजायला गेले त्याला. पण ते आपले लोक धरलेले कोणले होते ना मुराद खाना, तर हे तिकडे चालले समजायला, ते गोळीमध्ये मारला तर जे पळाले लोक ते याच्या झुंटीचे अडकलेले होते बाबा बिल्डिंग मध्ये, ह्याच्या माडीमध्ये बांधलेले होते ते लोक. कोंडेल होते नुसते, नुसते कोंडेल होते. आणि हे सगळे लोक त्यांना सोडायला चालले होते. बाजूचेच होते, बाजूला जमले होते, गावात नव्हते आले. गावात नव्हते आले, गावाच्या बाहेरच ती जमली. गावावर चौकून चक्कर होता आमच्या गावात, इतके लोक जमले होते. मी त्यावेळेस मग शेतात तुम्ही शेतात होते, कुंभारा सांडकुंभारा सांडकुमाराचे ते शेतात होते. फळ मी म्हणलं हे फळून आले काऊन झाले, लोक का पळतायत, मग बाबा घाबरले. मी म्हणलं हे काय गोष्टी होती, भिलं हे सगळ्यात ज्याच्या त्याच्या घरावर पळू लागले. मग त्याने ते उचलून आणला पुलीकडे न्यायला. काय कोणी आणला बाबा ते उचलून काशीनाथ पाटला? ते कोण याने पाहिलं तो पण. असं ऐकण्यात आहे की आपल्याच लोकांनी बाबा त्यांना उचलून आणलं, नंतर मग झाल्यावर झापड पाहिलं. म्हणजे अगोदर सगळे लोक दुपारी पळून गेले, सकाळी जाते दुपारी जातो? नाही 4 वाजता येते मला. संध्याकाळीच का? 4च्या टायमाला ही गोष्ट घडली होती, 4-5च्या दरम्यान. संध्याकाळी काशीनाथ हुतात्मा काशीनाथ बाबा मस्के यांचा जो मृत्यू झाला होता तो जवळपास संध्याकाळी 4-5च्या दरम्यान त्याला गोळी लागली इथे नदीमध्ये, दुधना नदीमध्ये पाठीमागेच. आणि गोळी लागल्यानंतर त्यांना ही सगळी लोक पळून गेली. त्यांच्या पाठीमागे जेवढी सगळी सैन्य होतं त्यांचं, जे लोक जमा झालेले होते त्या लोकांना सोडण्यासाठी. आणि ही लोक पळून गेल्यानंतर लोक पळून गेले, त्याच्या संग हे गेले मग रायपूरची तिकडे तिकडे पंढरीनाथ पवार, काका पाटील, शेषराव पाटील. बाबा म्हणजे हे धरलेले लोक हैदराबादला नेले होते का? तिकडे गेले अंग्रेजी मध्ये कोणीकडे म्हणे तिथे धरीत नाही म्हणे, तिकडे चला म्हणे. कोण? रायपूरची तिकडे हे लोक आपले जे माडीमध्ये घरून होते, जे धरलेले लोक हे गेले तिकडे, निघून गेले तिकडे गाव सोडून. तिकडे ते धरले, ते तिकडे पुढे धरले, पुढे धरले निजामला. आणि मग त्याच्या पगारी चालू झाल्या. अच्छा, निजामांनी पकडल्यावर त्यांच्या पगारी कसं काय सुरू झालं? पगार हे आपल्या लोकांना केली मग. अच्छा अच्छा अच्छा, काँग्रेसच्या काळात मग त्याला. बाबा ते निजामात तावडीतून कशी सुटून आले परत मग? कोण? ते पंढरीनाथ पवार ते सगळे. नाही तिकडे होते ना त्याची. मग आपलं सर झालं, काँग्रेसनं सर केलं, मग आले ते एक एक. अच्छा, तिकडून मग ते परत एक एक जण आले. मग मिरवणूक गावामध्ये. मग पंढरीनाथ पवारला असं एक बंदुकीसारखं होतं, एक आडवण एक उभा असं, त्याला इनाम होती, पाठीला बांधली. मिरवणूक काढली गावात एक मिरवणूक काढली मग पंढरीनाथ पवारांनी. मग दुसऱ्यांना उजू काढले होते, भाऊ पाटील, बर, शेषराव पाटील, जे आला तर ते मिळून गावाले पूजा मारी लोक आपले. इथून पळून गेलेले लोक गावात परत आले म्हणून त्यांचं जल्लोषात स्वागत व्हायचं. निजामाच्या तावडीतून ते सुटून आले होते नंतर परत. आणि त्यांना काही इनामी म्हणून काही गोष्टी दिल्या होत्या, हा ना बाबा? काँग्रेसने आणि काँग्रेसचं सरकार होतं त्या गावाला, म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू त्यावेळेला पंतप्रधान होते. निजामाने नाही, निजाम कशा देतील बाबा, ते तर आपल्या राज्याच्या. बाबा अशी ही गोष्ट काही ऐकण्यात आली की ते आपले कुंडलिक आप्पा पटोळे त्यांनी पण सांगितलं की माझ्या आणि ती लोक म्हणजे आपल्या बायकांवरती, माणसांवरती, बायकांना काही करत नव्हते असंही ऐकलं मी, पण ते माणसांना खूप त्रास द्यायचं.
काही काही आणि लहान बाळांना पोटात ते डायरेक्ट असं गज खुपसून त्याला असं वर पकडायचं म्हणजे. त्याच्या कुंडली डायरेक्ट पोटामध्ये गज खुपसून वरती लाटवायचे असं पकडायचं. लेकरू मारलं त्याने तिथे त्याच्या शेताच्या कोपऱ्याला. स्वतःच्या कोपऱ्याला कोणाचं लेकरू मारलं? आपल्या लोकांचं राजाकाराने मारलं होतं. राजाकारांनी आपल्या लोकांचं कोणाच तरी लेकरू एक मारलं होतं, बारकं लेकरू. आपले चालले होते पास पाहुण्याच्या गावाला. पाहुणे गावात चालले त्याच्या भया होत्या त्याला 2-3 मोठ्याने सांगा बाबा. 3 भया होत्या त्या सांडकुमाराला. हा तर त्यानं काय केलं की ते लुटलं त्याच्या जवळ. हा एक लुगडं होतं, काही घागरबाळा होता, काही धोतर जोडा होता. जेवण चालले आपले. तिकडे झगडा झाला, जाणे फळला. जाणे फळ पहिला झगडा सुरू जाणे फळला. आणि लोक पळू लागले रजाकाराच्या धाकारा आपल्या आपल्या. तर मग ते चिकूनच्या वाटाने झाले कोणत्या मुरुम खेळून वाट अशी ते भाकरवाडी तशी रजाकार. अच्छा, मग ते लोक तिकडून जायचे म्हणजे इथून जवळपास 8-8 किलोमीटर दूरहून लोक परिसराच्या बाहेरून जायचे. रजाकार सगळे ते स्थानिक लाडसांगीमध्ये होते बऱ्याच वेळेला. पुंडलिक पाटीलाच्या बंधाऱ्याला करडी बनून. हा करडी होती बाबा, करडी होती. करडीत पाणी प्यायला लागली. तिची बाई तिची ठोकर मारली. सांडूकुमारांची लेकरू महिला होती. कोणी मारली का बाई? सांडूकुमार. सांडूकुमारानं मारली होती बाबा. सांडूकुमारानं का मारली थी? ये बच गया तो अपने को ये आगे ये करेगा बोले बच्चा. घेतलं हिसकून ते गठुडं. ते गठुडं घेतलं आणि आणलं नाही पैसे ठेवलं. कुठं? बरं, देवळाच्या शेतात. बाबा तुम्ही काल म्हणले ते सांडूकुमार हा निजामाच्या हाताखाली काम करायचं, राजाकारात काम करायचं. राजाकारी बंदूक त्याच्या बरोबर फिरवलं इथं गावात. म्हणजे जे लाईन कोऑर्डिनेटर आपण जसं म्हणतो आमच्या फिल्मच्या भाषेमध्ये, की स्थानिक लेवलचा जो कोणी हँडल करणारा असतो ना, तर तसा इथला स्थानिकचं काम करणारा सांडूकुमार होता बाबा. स्थानिक लेवलला निजामांचं काम करायचं तो. पाशू होता. पाचशे एक होता, गुरांचा बोर्ग आणि एक सांडू. जातीवाल्याला त्यानं दिलं की एक आदमी जो बोले रजाकार बनणे तुम्हाला कोण जात की बाहेर झाली. म्हणजे राजाकार बनण्यासाठी तुमच्या एक पोरग पाहिजे असं बुरान खाचं म्हणणं. बुरान खानचं पाशूचा बाप. पाशूचा बाप बुरान खानचं म्हणणं. बुरान खासाब म्हणतो. बरं, खान साहेब म्हणत होते. खासाब. हा खासाब. अब्दुल्ला खासाब खान साहेब. मदर खासाब हा, हे आपले ते आपलेच माणसं आहेत, त्यात काही नाही. हा, मग त्याच्यातले होते ते. अच्छा अच्छा. त्याच्या नात लागत होते. बरं, ते त्यांच्या नात लागतले ते आधीचे होते, पण आता नाही बाबा तसं. आता ते ही लोक खूप सगळी चांगली आहेत. आता तर ते नमस्कार आहे आपल्या सोबत राहते. आपल्याला नमस्कार आहे. हा बाबा, अजून काय मग त्या दिवशी मग काशीनाथ बाबा म्हस्केला इथं आणलं असं ऐकण्यात आलं होतं. नंतर मी त्यांचा इतिहास काही बघितला की मग त्यांना गोळी लागल्यानंतर आमच्या लोकांनी संध्याकाळी आणलं होतं बाबा. त्यांना झापड पडली. म्हणजे झापड पडली आमच्याकडे म्हणतात, बोली भाषेतला हा शब्द आहे. झापड पडणे म्हणजे काय, तर संध्याकाळी 6:30-7 नंतर सूर्य मावळाचा टाइम, म्हणजे सूर्य मावळल्यानंतरची जी काही असते पूर्ण अंधार पडेपर्यंत त्याला झापड पडणे असं म्हणतात. तर झापड पडल्यानंतर त्यांना 4च्या दरम्यान गोळी लागली, 4-5च्या दरम्यान. आणि मग त्यांना 5-6च्या दरम्यान जखमी अवस्थेत त्यांना इथं आणण्यात आलं कचेरीमध्ये, जिथे आता त्यांचं हुतात्मा स्मारक आमच्या लाडसांगीमध्ये आहे, ग्रामपंचायतच्या वरती बाजूला. नदीच्या वरतीच आहे ते, थोडक्यात नदी. हा, नदीच्या वरतीच बाजूला ते आहे स्मारक. आणि त्या स्मारकाला नाव आहे हुतात्मा काशीनाथ बाबा म्हस्के. म्हातारबा त्यांच्या वडिलांचं नाव. नाव त्यांच्या वडील पटका बांधला होता तहसीलदारनं. म्हातारबाला का? बाद काशीनाथ बाबा मेल्याच्या नंतर त्याला ते काही बलिलं सरकार. कोणी पटका बांधला त्यांना? तहसीलदार. जो तहसीलदार होता, लाडसांगीचा तहसीलदार होता. तहसील होती तिथं. त्या तहसील मध्ये दिसते तिथे भूतात्मा आहे. हा, जी कचेरी आहे ती तहसील होतं. कचेरीची कचेरी.
कशी दुरात टाकली. आहे ना बाबा, हा. ते स्मारक अजून पण तसंच आहे, हा. अजून पण आहे मग ते ते स्मारक. मागून बांधून लय कोणते कोण असेल. हा केलेले आहे बाबा, ते आहे आपल्याकडे. तहसीलदार राहत होता मला येस, त्याचे पण फोटो आपण याच्यामध्ये टाकणारच आहोत, तुम्हाला दिसेलच. आणि तिथे त्यांना नेण्यात आलं होतं त्या आजोबांना, आणि मग त्या तहसीलमध्ये तिथं त्या कचेरीमध्ये तिथे त्यांचा मृत्यू झाला त्या जागेवरती, आणि तिथंच ती तहसील होती. आणि त्याच्यानंतर मग असं आजोबांचं म्हणणं आहे की म्हातारबा म्हस्के म्हणजे काशीनाथ बाबा म्हस्केंची जे वडील होते त्यांना तहसीलदाराने म्हणजे मुलगा शहीद झाला म्हणून फटका मारला. नवीन पटका त्यांना बांधण्यात आला होता आणि त्यांची मिरवणूक काढण्यात आली, असंच ना? हा. पूर्ण गावात लाडसिंग गावात म्हातारबा म्हस्केंची सुद्धा लय लोक जमले होते. तो क्षण. बाबा किती वर्षाचे होते ज्यावेळेला काशीनाथ म्हस्के वारले होते? त्याचं वय काही सांगता नाही येणार. अंदाजे किती वर्षाचे असतील, किती लहान मोठे, असं काही तुम्हाला कळतं त्यांची उंची वगैरे? ते असतील पा 40 वर्षाचे होते तेव्हा? 40-35 असेल. 35-40 वर्षाचे. हा. बर 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 आणि माझा अंदाज ते काही माहिती नाही बघ. बर. पण 40, पण तुमच्यापेक्षा थोडेसे मोठे होते का म्हातारबा म्हस्के? तुम्ही 25 वर्षाचे होते तेव्हा, 25-26 चे. म्हातारबा ते जास्त मोठे होते. नाही. काशीनाथ हा. काशीनाथ तुमच्यापेक्षा मोठे होते की लहान होते? आपल्या वयीच्या आसपासच. हा, 25, 27, 28 त्यांचं वय असावं काशीनाथ म्हस्केंचं, जे शहीद झाले. आणि बाबा इथे आपलं कोलते टाकळी, धानोरा, नांदखेडा आणि गल्ले बोरगाव, इथला काय इतिहास तुम्हाला काय माहिती आहे? गल्ले बोरगाव गेलं तिकडे टाकळे. पण तिथं पण कोणीतरी होतं, मला ते टाकळी आमचे माजी आमदार जे आहेत संपत डॉक्टर कल्याण काळे साहेब, त्यांनी मला सांगितलं होतं की कोणीतरी चौधरी असं काहीतरी त्यांचं आडनाव होतं, तर त्यांना त्यांचं सुद्धा मुंडकं छाटून त्या कमानीला काहीतरी बांधलं होतं, इथपर्यंत तर सगळं झालं होतं. तर ते शहीद झालेले ते लोक वगैरे तुम्हाला काही माहिती त्यांची नावं? नाही त्याची. अजून कोण कोण माहिती तुम्हाला कोणती टाकळी पर्यंत? इकडे बाबुराव जाधव, अजून लालाजी, संपत भील कोण होता? भील होतो. तुम्ही काल परवा सांगितलं त्यांच्याबद्दल. भील होतं भील समाजाचा. आता त्याला तर वावर भेटलं तर तिथे ते आपल्या पिरबावड्याला वाट जाते का आता वाढला कुठून पीरबावड्याला जिथे वाढत जाती. हा, धानोऱ्याच्या जवळून जाते अशी. धानोऱ्याच्या मधून वाटे हा. ते देवदरी बनून का बाबा? नाही, देवदरी अलीकडे आली, त्याच्या पलीकडे अशी. अच्छा देवदरी अलीकडे आली. धानोरा कोलती टाकळीच्या अलीकडे आहे, तिथून एक वाट होती हा. पीरबावड्याला जाण्यासाठी. त्याच्यावर खेटून वावर येतात. संपत बिल. आपल्या ओळखीचा होता ते. संपत बिल तुमच्या ओळखीचे होते? असे तुम्ही त्यांना कधी कुठे भेट? मी तिकडे पिरबावड्याला गेलतो का नाही, हा, तर मी पाहिलं, मला वावर दाखले, हे वावर आपलं आहे म्हणे. हा का? ओळखीचा मावळ. बर. संपत भील, माधुरला वार, माधुरलावार. म्हणजे माधुलावार. माधुरला वार हा, टाकली. बाबा ते तुम्ही काय म्हणले, संपत बिल कुठे यायचं म्हणणं असेल? संपत बिल कुठे यायचं म्हणे असेल? सैदपूरला दिंडीत. सैदपूरला दिंड्यात याचा, हा. आणि त्याने शिपळा घेऊन आता दुसरे भजनी मंडळ म्हणला, त्याचा शब्द आला की कुदलाच की नाचात भेटत. बर 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 बोलायच्या भजनाच्या आणि त्या चिपळ्याचा त्याचा एकच आवाज. बर बर हे लोक पाहायला बरे भंडारा मोठा करते सैदपूरवाले. बर 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 तर हे लोक साडीच्या दिंडीला पाहिजे. बर. बाबा त्यावेळेला म्हणजे अन्न तर बराच तुटवडा होता, पण अजून गावामध्ये काय काय गोष्टी इथं उपलब्ध होत्या, काय नव्हत्या, किंवा किती भीती निजामांची आपल्याला असायची? काय काय घडलं होतं अजून आपल्या गावामध्ये? असं काही एखाद्याचं कोणाला मारलं वगैरे काही असं काही आठवतं? मी फिरून आपल्या लोकांना फिरून होती गावात ते बऱ्या माणसाला काय करता, भाकरी नेऊन द्यायचा असं बाजूला, आणि मग त्याला पार्सल करता शेतातला. कोणाला न्यायचं? माणसाला, बायांना. अच्छा, म्हणजे शेतामध्ये जर कोणाच्या भाकरी द्यायच्या आहेत, माणसाने गावात नाही यावं. माणसाने गावात यायचं नाही, भाकरी द्यायची ते कोणाच तरी असं रातोरात पार्सल करायचे, त्या वेळेला भाकरी शेतात जायच्या. हा, आणि त्या भीतीच्या बांधेल होत्या ना, तिथे रातचे पहारे जायचे. त्यांची पार असायची. या लोकांनी येऊन गावात काँग्रेसला घेऊन. काँग्रेसवाल्या लोकांना गावात घेऊन यायचं नाही. काँग्रेसी लोक आपण होतो सगळे, म्हणजे थोडक्यात.
जसं छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्यात आपण सगळे मावळेच होतो, सगळं हे रयत होती आपली महाराजांची, तसंच त्या काळात सुद्धा 1 वर्ष झाल्या, भारत स्वातंत्र्य होऊन 1 वर्ष झाला, निजामांनी 1948 पर्यंत आपल्यावर आमच्यावर इकडे संभाजीनगर किंवा मराठवाड्यावरती खूप राज्य केलं निजाम लोकांनी, आणि त्यांची खूप दहशत भयानक होती. ते 1 वर्षानंतर त्यांना हाकलून लावण्याची वेळ आली होती त्यांच्यावरती. सो बाबा मला एक सांगा, अजून काय काय तुम्हाला काय काय गोष्टी आढळतात? तुम्ही काल म्हणाले होते की ते खूप लोकांना म्हणजे डायरेक्ट मारून टाकायचे, तुमच्या समोर असं काही घडलं होतं काही कुठे? नाही, फक्त काशीनाथ पाटील मारला तुमच्या डोळ्यासमोर ते? पण ते निजामचे लोक येते का नाही, ते आपल्या लोक कधी दिसलं कुठे जायला. आता मी कुंभाराच्या कामावर तुम्ही रस्त्याने ढोरायला सोडले आणि चालले गेलो. तो पोलीसवाला आला तिकडे, हैदराबादचा होता, त्याचं नाव हरून खा. हरून खा? हरून खा, हैदराबादचा पोलीस. बर. त्याला गुंड्या इथं इकून दिला आणि इकून घेतलं गिजारीला. त्याच्या खिशामध्ये क्वार्टर आलं, हरणाचा पाय होता त्याला, त्याला वाद्या असे लंबाला इतकडे आखोडला आणला, त्याला गाठी मारली वाद्याला. पोलीस एकदम स्ट्रॉंग. ते एक हाणली किती पैसे देतात, पैसे मागायचे आपल्या लोकांना. हा, ते खिशातून काढली का विजयचा खिशा होता लंबा, खिशात घालून ठेवला, पायांच्या जमा करून पडला. आसुडासारखा होता मामध्ये, म्हणजे हरणाचा पाय असा मूठ होती बघा, आणि त्याला वाद्या पुढे इतका हरणाचा पाय, आणि त्याला हरिण हरिण आपली हरिण. हा, हरणी पायाचं काय म्हणले तुम्ही? त्याला ते चमडे वाजण्याचे, चमडा वरून लावू, वाघाचा चमडा, वाद्या वागणे, आणि त्याला गाठी बांधल्या, इथे एक गाठी, इथे एक गाठी. अच्छा, वादीला आलं वाद्या, लय मोठ्या वाद्या त्याला असे रात्रीला करते काय असे, आणि त्याला गाठी बांधली, त्याने फटकी. मग एक वेळेस काय आसुडासारखं होतं बाबा ते लंब? नाही, थोडं इतका मोठा पाय, म्हणजे वरती कॅमेरा करत झाडूच्या आकाराचं जे दिसतं तुम्हाला खालची मूठ, तर ती हरिण असायची. हरणीचा ते मागचा पाय असायचा, आणि त्या पायाला वरतून जे झाडाचे जे तुम्हाला झाडूचे जे पानं दिसतात छोटे छोटे, तर ते त्यासारख्याचे दोऱ्यासारख्याचे का वाधा त्याला म्हणायचे, आणि त्याच्या गाठी मारलेल्या असायच्या, ते त्या गाठीनं त्या लोकांना फटके द्यायचे. म्हणजे किती जोरात लोकांना ते लागायचं, याचं आपण इमेजिन पण नाही करू शकत. आता काय सुंदरी म्हणते, सुंदरी काय सुंदरी नाव त्याला सुंदरी म्हणतात. हा बर बाबा, तर त्याने तो हरून खा त्या लोकांना मारायचा, पैसे मागायचे. हरून खा. मग मी ढोरं घेऊन चाललो श्रीकडे शेताकडे, तो आला नदीला, तो आला तर ढोरं असं मागं चालले, मी माग धरलं, मारलं. तुम्हाला धरलं? मला धरलं, हरून खा धरलं. तर किती पैशाचं, तर ते मला धरलं बोलूच, तर ते रहमान भाई होते ते मुसलमान, ते उतरला ते हाडाच्या खाली असतात नदीत. बर. गरीब आदमी छोट. म्हणजे हरून खाच्या ताब्यातून रहमान भाईनी आजोबांना सोडलं होतं, हरून खा त्यांना पैसे मागत होतं. बोल, कितने पैसे देता? तर ते म्हणाले गरीब आदमी छोट. मग मला सोडून गेलं, पैसे नाही घेतले, ढोरं लांब गेले. मग पळत गेलो मी. मग संध्याकाळी आलो ढोरं घेऊन, मी येत म्हणलं मग घरला. सांडूकुमार जे होते दुसरे मुसलमान, तिसरे कामाला होते, 8 आणे रोज होते. तर ते म्हणले मी कामाला जात म्हणे, का तर हरून खानी त्याला पकडलं होतं त्या दिवशी, पैसे मागितले. मग इम्रान भाईने वाचवलं. त्यानंतर सांडूकुमारला त्याने आज जोडले, बाबा मी काही जात नाही कामाला. आणि आमचे वडील गेले म्हणे, भाऊजी आपलं मोठ्याने बोला थोडं, एकुलचं एक लेकरू आहे म्हणे माझं, मी झाडीच नाही म्हणे. बरे काका
उसके बाल को धक्का तो मेरे जान को धक्का बोले, मेरा नाम बोलना बोले, सांडू ने बोला बोले। कचेरी की पायरी नहीं चढ़ाने था बोले मैं वो कचेरी की तहसील होती थी कुमार मनी, उसकी जान को धक्का, खाली मेरा नाम बोलते जब पुलिस हो गया कोई आपसे मिला कभी तो अच्छा मग गेलो कामाला. बर 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 बर. हा. बाबा असं मी ते लोकांना ऐकलं होतं की ते आपल्या लोकांना मारायचे, हो ना माझे लहान लहान बाळांना सुद्धा ते मारायचे तुम्ही म्हटले होते, तर ते कसं होतं काय नेमकं कोणाला मारलं होतं तुमच्या समोर असं काही? ते ऐकलं मी मारलं नाही, मी कामाला होतो की नाही, हा ते गठ्ठा माझ्या पैसे आणून टेकला होता त्यानं त्या हा ते सांडकुमार. तिथं आणि मग चाललं दिवस होता थोडासा. बर ते दोघं आले सांडू, त्याचं नाव सांडूच होतं, मी शहरात सांडू म्हणते त्याला. बर. ती चिकणी घेतली होती बा त्याला, आता ते चिकणी हे आपल्या पिपळ खुर्ची आली पण आहे का बर. चिकणी, हा ती आता कारभारवाल्याने घेतली. ती नाही माहिती बाबा मला. हा तुम्हाला नाही का ती तिथं बर. ती चिकणी होती त्याची. काय चिकणी म्हणजे काय मला कळलं नाही. वावराचं नाव आहे चिकणी. बर. वावराचं नाव चिकणी. चिकणी. बर. अच्छा बाबा त्यावेळेला तुमचं मग लग्न कधी झालं, काय झालं पुढे, काय काय झालं मग? त्याच्या लग्न त्याचं फार झालं. अच्छा निजाम गेल्यानंतर तुमचं लग्न झालं. कुठे झालं तुमचं लग्न? इथे झालं. बर. बाबा तुमच्या पायाला जे काही दाखवा, एक मिनिट, हे गुडघे दाखवा तुमचे. हे गुडघ्याला जे बाबा हे चिन्ह आहेत, हे टॅटो सारखे गोंदलेलं दिसतंय बाबा, हे सगळं इथं 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 हे जे वरती इथं दिसतंय बाबा, हे काय नेमकं कशाचे चिन्ह आहे बाबा? हे हँडेल. हा हँडेल. हँडेल म्हणजे काय? इंजनचं आहे हँडेल. ते गुंतून फिरत नाही का आपण असं असं. हा हा इंजनचं हँडल. हँडेल. आणि त्याचा तुमचा याचा काय संबंध? कामाला होतो मी पागोराच्या इथं. हा त्याच्यानंतर बागवानाच तिथे कामाला. आणि हे कधी गेलेले तुम्ही? हे मग ते मार लागू लागू ते पाय दुखायला लागले. बर. हा मग बरेच दिवस गेले त्याच्यात. हम्म. तर मग ते चालायला जायचे गेवरायला बाजारला, त्याचं पाय दुखायचे इथे इथे मारेले इथे. अजून पण मारले? गोमडा गोमडा. हा 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 गोमडा या नाही झाला. हा मग ते जान्याचा उरूस भरला आपला. हा तिचं फक्त बाबा घे. जान्याचा उरूस भरला तर तो फुलाबुरीचा गोंधणारी येत होता इथे उरसाला. जानेवाया बाबाच्या उरसाला गोंधणारे येणार होते. हा. आणि हे सुद्धा जानेवाया बाबाच्या उरसातच मी गोंधलेले माझ्या हातावरच. मग त्याला पाहिलं 5 रुपये. शिवपुलाबचं चालता. हम्म. हे पाय दुखतो म्हटलं सगळं औषध लावलं पाहिजे काय सांग. हे लोक भिकारी लोक मोठ्या मोठ्या सांगा. मग भिकारी लोक येत आहे का नाही, हा तर त्याच्याकडे औषध लावले काही नाही होत म्हणलं त्याला. हा ते म्हणजे त्यानं काही नाही, तुम्ही 1000 रुपये बी लावलेच काही नाही म्हणा, गोंधून घ्या म्हणजे तुमचं बसून जाईल. मग 1000 रुपये म्हणजे कधी गोंधळ बाबा? तर मग मी म्हणलं काय घेतो याचं, एक फुलीची 4 आणे घेईन. एक फुलीचे 4 आणे. हा. एका फुलीचे 4 आणे घ्यायची ती म्हणजे इथे. हा पुढे जाण्याचं होतं. पण हे काय गोंधळ तुम्ही याच्यावर? याच्यावर मग ते मशीन लाई जायचो, हा तर ते जिथं मार आहे का तिथं दणका मारायचे. बर. मला असा मार लागले. हा हा आणि कटन नव्हते जिथं बाबाचं डोकं. आणि जिथं नाही तिथं लाई जायचं काही नाही. हे काय नाही तिथं बरोबर मार लागेल तिथे. मग त्याला तिथं तेल लावून टाकेल. बर. तिथं दणका द्यायला का तिथं दणक्या शिशीतून तेल घ्यायला लावून टाकेल. बर. हिंद्याने इथं 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 हा 4 आणे फुली पडेल म्हणे. हा मग काही दिवस मी एका पायाला मारले, पैसे थोडे होते माझे उरसाला 5-6 रुपये. मग एक गोंधून घेतले ना एका पायाला, तर ते आराम लागला. मग दुसऱ्यासाठी त्याला पण गोंधून घेतलं. आणि अजून कुठे पण पाठीला पण म्हणतात. तिचं तिचं भरस होतं. तिचं भरत होतं पाठीला. तिचं एक फुली आणली. तिथं एक फुले आणली. तिचंच भरत नाही आजपर्यंत. आजोबांना टीचं भरलेलं नाही. म्हणजे गुडघ्याला सुद्धा त्यांना जो त्रास होता त्यांनी गोंधून घेतलं, टॅटो काढला थोडक्यात आपल्या आता नवीन भाषेमध्ये. आणि हे गोंधल्यानंतर त्यांना तिथे काहीतरी औषध लावलं. आणि त्याच्यानंतर आजोबांचे आजही 102व्या वर्षात सुद्धा आजोबांचे गुडघे दुखत नाही. त्यांच्या कमरेला टीचं भरायचं, कंबर दुखायची त्यांची, तर कंबर सुद्धा तेव्हापासून आजपर्यंत दुखत नाही.
कमरेला सुद्धा त्याने एक असाच गोल तिचं वर्ष होतं. त्याला फुली केला तर ते असं म्हणतात 4 आण्यात एक फुली केली एक त्यांनी. फुल. पैसे नव्हते मग पहिल्या वर्षी त्याच्यासोबत इथं केलं आणि दुसऱ्या वर्षी तिथं आणि तिसऱ्या वर्षी त्यांनी पाठीला पण केलं होतं. हळूहळू. बाबा आता तुमचे मुली किती होते बाबा? मुलं किती होते? मला मुली 2 होत्या. आता आहेत का ते? एक वारली एक आहे. वारली कशाने? ती नवऱ्याची ते गेली, हा तिचे काही दुखायला लागेल त्यानं दाखायची आहे ते केली काय बरं, बरं. वारली. बरं ती एक आहे आणि मुलगा? तेरेकवाडीला. मुलं? 2 मुलं आहे. 2 मुलं आहेत. एक बरं. राहतो पैठणला, एक राहतो बहिणी. सासूरवाडीला हा वाघळडी म्हणून आहे, बरं पैठणच्या खाल्ला. बरं. आणि आता एक आणि ही इथे हे आपल्या याच्यामध्ये गोरेगावच्या पलीकडे आहे. गोलडगावची पलीकडून वाकुळणी वगैरे. हवा कमीची वाटला पण बरं हा तिथं राहतात का? तेरेकवाडी. दरेकवाडीला एक जण राहतो. आता अच्छा. आहेत बरं तिला एक मुलगा आहे. मग आता तुम्ही जेवण वगैरे? इथे मोठा लोक आहे. अच्छा, ते मोठा एक डबा- मुलगा आहे, ते डबा वगैरे डबा आणतात पण- आणि आजोबा इथंच राहतात. त्यांचं हे जुनं घर आहे. हा हे घर तेव्हाच आहे बाबा, म्हणजे हा. त्याच्यानंतर ते घर आहे. हे मोठं आहे. तिकडे 3 खण आहे आमचं, हे 3 खण. ही गल्ली तर ती गल्ली हे 100 फूट लंबी आहे. माहिती आहे तुमचं समजा. ती गल्लीला आणि जायचं. तुम्ही तुमचा आपला आश्रय इथं बाबांचा असतो. इथं बाबाला जो जेवण वगैरे सगळं येतं, बाबा निवंत असतात. गरिबीमुळं अजूनही ते मार्केटला फिरायला जातात बाबा, नाही? बाजारात जात बसत जातो. बाजारात इथून गेलो थोडं का थांबत जातो. मठापाशी बसा. मग पाय दुखायचे. आता दुखतात का मग? आता 102 झाल्यानंतर ते दुखणारच ना. मग म्हणजे थोडक्यात डेट संपतच आलेली. वैद्यकीपाशी जाऊन बसा. बरं तिथून उठा. बरं बाबा, ठीक आहे, धन्यवाद. बाबा तुम्ही जी चर्चा केली. असे हे होते रामचंद्र पडूळ बाबा, ज्यांचं वय वर्ष आहे आता 102. म्हणजे त्यांच्या खाण्यापिण्यापासून गोष्टीच्या, मग त्यांचं लग्न वगैरे पण झालं, मग पुढे सगळ्या गोष्टी हळूहळू चालत आल्या, मग त्यांना मुलं वगैरे झाले. सहकारी